तुम्ही खूप छान पद्धतीने प्रशासनाचा जीवनपट आमच्या समोर ठेवला. एखादी व्यक्ती आपल्या अवतीभोवती वावरत असते, पण आपल्याला अनेक गोष्टी माहिती नसतात. आज तुमच्यामुळे प्रशांत दादा आम्हाला अधिक चांगल्या रीतीने उलगडले. असो, आता सत्र प्रश्नोत्तरांचे. वारकऱ्यांच्या मनात आजच्या मुलाखतीच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते विचारू शकतात. हॅलो, मुलाखत अतिशय छान झालंय. विचारण्यासारखं काही नाही, पण एक सहज एक रंगकर्मी म्हणून मनात उपस्थित झाला, डोकावला प्रश्न म्हणून विचारतोय. प्रशांत कक्कड आणि मी, आम्ही दोघेही 2000 सालापासून काम करतोय. इतक्या वर्षाचा त्यांचा गाढा अनुभव आहे. त्यांच्यातला अभिनेता, दिग्दर्शन सर्व जवळून बघितलंय. अर्थात ते सगळं उलगडलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलणं न लगेल. सगळ्यात मला एक खेदाची बाब इथे नमूद करावीशी वाटते. गेल्या काही वर्षात प्रशांतने इथे जेंडर अँड आयडेंटिटी आणि गेल्या वर्षीच तांडा हे महानाट्य म्हणावं अशा गर्दीची नाटकं तयार केली. पण मला या नव्या पिढीच्या रंगकर्मींच्या बद्दल थोडा खेद वाटतो. त्याच्याबद्दल अर्थात प्रशांतच्या तोंडून मला जास्त ऐकायला आवडेल. तर मोठा ताफा आपण ज्या रंगमंचावर अनुभवत होतो, तो मात्र त्यांना संधी देणाऱ्या एका दिग्दर्शकाला ऐकण्यासाठी इथे नाहीये. ही मला या ठिकाणी खेदाची गोष्ट वाटतेय. याच्याबद्दल प्रशांतनीच बोलावं. जी गोष्ट अगदी खरी आहे की 40-40 जणांचा ताबा सांभाळताना खूप दमछाक होते. आणि काही कलाकार जेव्हा आपण नवीन घेतो त्यांना तो सेन्स नसतो ऍक्च्युअली की किती सिरियस असायला पाहिजे नाटक करताना. काही मला म्हणजे अनुभव आले की नाटकाला रत्नागिरीला आपल्याला जायचं आहे, 4 दिवस बाकी आहे आणि बाकी आमच्याकडे हळदी कुंकू आहे, आमच्याकडे हे आहे ते आहे म्हणून म्हणजे महिला सुट्टी मारायची. मी एकदा खूप भयंकर खूपच चिडलो फोनवर. मग ते चिठ्ठ्या फुट्ट्या मग आल्या आणि निघूनही गेल्या. पण त्यांनी ते सांभाळलं. पण मी मुद्दामून त्या लोकांना इतकं म्हणत नाही, कारण माझा म्हणजे हट्ट असतो त्यांना. आधी मी सांगतो की बाबा त्यांनी कमी 1 आठवडा तुम्ही आता सुट्ट्या मारता ठीक आहे. फक्त माझं प्रमाण इतकंच असतं की 1-2 वैद्यकीय डायलॉगसाठी ते आपल्यासोबत महिनाभर 2 महिने जुळून राहतात आणि आपलं पेट्रोल वगैरे खर्च करून ते तालीमीला येतात. पण ते त्यांनी इतकं दिलं नाही त्याच्यानंतर. पण मला नंतर अनुभव जेव्हा तांडा जेव्हा सादर झालं आणि मी त्यांना जेव्हा म्हटलं की बघा जर आपण अजून जर थोडीशी मेहनत केली असती तर आपण आपलं तांडा आपण अजून उंचीवर घेऊ शकलो असतो. आणि हे गोष्ट त्यांना पटली. ते म्हणाले, म्हणलं तर मी सॉरी म्हटलं की लोक यायचे नाही किंवा त्यांना ते आला नव्हतं त्या नाटकाचा की भैया म्हणून बरोबर आहे. तर तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे, आमचं चुकलं म्हणून की आम्ही सिरियसनेस समजू शकलो नाही त्या नाटकाचं. आणि म्हणजे जे लोक जे कलाकार आहेत ते नाटकात ज्यांना काम करायचं आहे त्यांना बिलकुल निश्चित असतं की त्यांना काही मिळणार नाही. आपल्याला आपला खर्च करावा लागतो, पेट्रोल जाळावं लागतं किंवा आपला वेळ तिथे द्यावा लागतो. आणि कलाकारांनी काम करताना या गोष्टीचं भान ठेवूनच तयार करावं. कारण शेवटचा आठवडा कितीही काही झालं तरी आपली कामं सोडून सुद्धा आपल्या नाटकाच्या तालीमला जावंच लागतं. कारण त्याच्या मागे 40-40 जणांची मेहनत असते. तर एक कलावंती जर वेळेवर आला नाही तर ती तालीम व्यवस्थित होत नाही. ती जाणीव प्रत्येक कलाकाराला ठेवणं आवश्यक आहे. व्यवसाय म्हणजे हौशी नाटकात काम करतात. खरंच आपण खूप छान मुलाखत घेतली. खरं तर मित्रभाषी असणाऱ्या प्रशांत सरांना तुम्ही बोलतं केलं. सर फार कमी बोलतात. सर प्रश्न माझा असा आहे की मॅडम तो प्रश्न विचारला ही एनर्जी येते कुठून? तुम्ही कसं काय पानपान करताना बसणं उठणं असं ही एनर्जी त्यावेळेस कशी काय येते? हा पहिला प्रश्न. ते मलाही माहित नाही कुठून येते. पण ते इतकी हौस असते मला. ते नाटक एकदा फ्लोअरवर गेलं की ते पूर्णपणे नाटक म्हणजे नाटक शिवाय दुसरं सुचत नाही. ते संध्याकाळ झाली की नाटकाला घेतात की खूपशा असं असतं की मी कलाकारांच्या पहिले जाऊन बसतो आणि कलाकारांची वाट पाहतो. आणि ही शिस्त मला हर्डीकर सरांकडून आलेली आहे. मला आज एक प्रसंग आठवतो
की आमचे हर्डीकर सर, प्रकाश हर्डीकर सर होते जेव्हा हस्तनाटकाची तालीम सुरू राहायची. तर मी आणि संजू आम्ही संजय रामकडे आम्ही त्यांच्यासोबतच जायचो की आम्ही माझ्याकडे असायची हॉलची. पण लवकर जाऊन हॉल उघडणार हे आमचं काम होतं. एक दिवस काहीतरी ट्रॅफिक होतं की काय झालं माहिती नाही, थोडंसं उशीर झाला मला पोहोचायला. तर ते हर्डीकर 5 मिनिटं तिथे थांबले आणि ते निघून गेले. म्हणजे मी पोहोचलो आणि मला दिसले ते जाताना, मी त्यांना आवाजही दिला सर सर म्हणून, पण ते निघून गेले. आणि निघून गेले आणि ते लायब्ररीत जाऊन बसले. मग मी संजूला म्हणतो अरे आता काय करायचं म्हणतो. तर जाऊन मग मी त्यांना म्हणजे म्हणवलं की बा सर सरांनी तर त्यांना आम्हाला काही किंमत आहे की नाही. हम डायरेक्टर आहे नाटकची, कलाकार आधी येईल की डायरेक्टर आधी येईल असं ते विचारायचं. आणि त्यांची एक सवय होती की ते कलाकारांना खूप डायरेक्टर बोलायचे. तर तुझ्यात काही आहे नाही, कशाला उगी तिथे वाया घालवतो. म्हणजे ते जुन्या काळाचे जे दिग्दर्शक असायचे ना, तर हे दिग्दर्शक असायचे. आणि त्यांची मला सवय होती, म्हणजे त्यांच्यासोबत काम करताना शिस्तीचं मला खूप भान होतं. आणि मी करायचो त्यांच्यासोबत. आणि त्यांना खूप समजवायचं की सर असं एवढं शिस्त तर आपण ठेवली तर यायचे नाही. की आरती आंबेकर आमच्यासोबत असायची, ती एका दुसऱ्या कुठेतरी एखाद्या डान्सच्या कार्यक्रमावरून प्रॅक्टिसला यायची आणि रोज उशीर व्हायचा. तर रोज चिडायची, म्हणजे ती डायरेक्ट लेडीज असल्यामुळे तिच्यावर चिडायची आणि ती मला बोलायची हे का नाही म्हणजे किती वेळ सर आपल्याला दुसरी आर्टिस्ट आहे क्या आपल्याकडे दुसरी आर्टिस्ट नाही आहे, ती आहे तिला सांभाळायचं आहे आपल्याला. मग ते मान्य करायचे. पण शिस्त होती त्यांना. शेवटचे त्यांची जी शिस्त होती ती शेवटचे 8 दिवस त्यांनी सरळ वागणूक करायची. की शेवटचे 8 दिवस म्हणजे सगळे आपले कामं धंदे सोडून नाटकाच्या तालीमीला प्राधान्य द्या, हा त्यांचा हट्ट असायचा. आणि ते माझंही आहे आणि मी पण प्रयत्न करतो आणि आपल्या कलाकारांना सांगतो की कमीत कमी तुम्ही आधी आपले कामं सांभाळता आणि आम्ही पण तुम्हाला सांभाळून घेतो नाटकाच्या तालीमीला. पण शेवटचे 8 दिवस असताना तुम्ही नाटकाला सांभाळा, तालीमीला प्राधान्य द्या, हा माझा हट्ट असतो. सर काही चित्रपटामध्ये तुम्ही काम केलं असं बोलता बोलता उल्लेख झाला होता. कोणत्या कोणत्या चित्रपटात काम केलं ते एक प्रश्न. आणि दुसरं सोबतच आपल्या परिसरामध्ये झाडीपट्टी रंगभूमी रसिकप्रिय आहे. तुम्हाला त्या रंगभूमीचं काही आकर्षण वाटलं नाही? झाडीपट्टी तर मी 2-3 म्हणजे 4 नाटकात काम केलं होतं. पण तिथे वेळ खूप जातो असं मला जाणवलं. ते रात्री 12 वाजता सुरू होतं आणि रात्रभर ते नाटक चालतात. म्हणून मला इच्छा खूप आहे की एखादा आपणही तो प्रयोग करून बघावा. पण मला भीती वाटते की मी ते रात्री जागायचं आणि मग पुन्हा दिवसभर म्हणजे झोपायचं, पुन्हा रात्री प्रयोग करायचा, पुन्हा दिवसभर झोपायचं, हे मला माझ्या प्रकृतीला ते मान्य होणार की नाही म्हणून भीती वाटते. आणि मराठी पिक्चर म्हटलं तर तुझ्यात मी गणेश सोबत मी एक चित्रपट केलेला आहे. तो रिलीजही झाला चंद्रपूरच्या राजकरा टॉकीज मध्ये. आठवडाभर तो पिक्चर होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त 50,000 खात्यात गाव माझं होते हे नाटकही, हे पिक्चरही आपल्या चंद्रपुरात प्रदर्शित झालं होतं. निबंध हा पिक्चर मी माझं म्हणजे मोठा रोल आहे त्याच्यात, तो अजून प्रदर्शित झालेला नाही. तसंच एक हिंदी पिक्चरही मी केलेलं आहे, ते अजून प्रदर्शित नाही झालं. त्याचं नाव मला वाटतं काहीतरी आहे 3 अक्षरी असं, मला आता आठवत नाही. पण चंद्रपुरातच मेकिंग हद्द. आणि हद्द चंद्रपुराचं मेकिंग. हद्द 1 रिलीज झालाय, हद्द 2 तयार आहे, हद्द 2 तयार आहे, हद्द 2 तयार आहे, पण माहित नाही कधी रिलीज होतं. सर आपण छान मुलाखत दिली, स्नेहल मॅडम छान मुलाखत घेतली. मला एक म्हणायचं आहे की नाटक स्टेजला शेवटला गेलाय आणि एखादा कलाकार वेळेवर आलाच नाही, असा एखादा प्रसंग कधी आलाय का तुमच्या जीवनात? हो, आता तो प्रॉब्लेम आला होता कांडाच्या वेळेतच आला होता. कारण ते लावतारे सरांना अचानक त्यांचा पेपर होता म्हणजे शाळेत, आणि त्यांना स्ट्रिक्टली वॉर्न करण्यात आलं की बा तुम्ही म्हणजे नाटक म्हणजे जाऊच शकत नाही त्या खेळाला. तर मग तो प्रसंगी काय करायचं, तर मग मी मुस्ने सरांना बोलवलं. कारण मुस्ने सरांनी तो रोल आधी केलेला होता, त्यामध्ये सर शक्य झालं आणि ते नाटक सक्सेस झालं. सर घरगुती प्रश्न आहे.